वेलकम टू द न्यू ब्लॉग. सो आम्ही आलो आज नॅशनल पार्कला आणि आता बाय. ओके चला पटापट जाऊयात. पाऊस आम्ही आता जातोय चालत कनेरी गेलो. आम्ही जाणार होतो बसने जाणार होतो पण खूप गर्दी बघून आमचा प्लॅनच चेंज झाला आणि मॅडम आता थकल्यात. वासरू वाटते म्हणजे हवा हिरो कसा खाली कसली कुडा अरे कहना क्या चाहते हो. वाढवा कसं भारी होतं त्यांचा. त्याची भाजी पण बनवतात त्या फुलांची आणि शेंगांची पण. बघू हे बघ वास छान येतो त्यांचा. घ्या वास. थांब मी तुझ्या डोक्यात घालते. हा ते शांत तर वाटतंय. हो खूप चांगलं पण वाटतंय. मोगऱ्याच्या फुलांसारखं वाटतं ना ते. पण गरम खूप होते. वारा पण नाही येत आणि छान गरम व्हायला लागला. तू कधीपासून 1 तास बोलतेस. 5 मिनिटं पण नाही जाते बघ ना. म्हणजे आपल्याला अजून किती वाजला. आता वाजलेत 1:08 झालेत. बघूया तिथे किती वाजता पोहोचतो आपण. नाश्ता पण नाही करू. आम्ही बाबा खाल्लंय मिसळ पाव. हाय. हा कसलं पान आहे. कर्म नदीचं ह्या दोघींचा फोटो सेशन संपत नाहीये अजून. आता मस्त वाटलं ना. 2,000 years later. अजून पण आम्ही चालतोच आहे. कुठे पोचलोय काय काहीच नाही माहिती आणि फोनला नेटवर्क पण नाहीये. किती दमली. कोणतरी नव्हतं येणार आणि ह्याच्यात एनर्जी बघा आता. इतकी एनर्जी आली कुठून ह्याच्यात. एवढं इथून करत असतं. इथून पण चालत जायला लागत असेल ना. आम्ही पोचलो. आता सगळं बरोबर 1 तासानंतर पोचलोय आणि आता किती वाज आम्ही निघालो होतो 1:08 आणि आता झाले 2:45. कन्हेरी केव्स. कन्हेरी केव्स. कशाला स्ट्रगल करतेस. इथे एवढं चढायला पण जीवावर आलं येतं.
इथून अशीच बसणार आहे. इतक्या वरती आलोय. आम्ही आता खाली आलो आणि थोडंसं लिंबू पाणी वगैरे पितोय. एनर्जी तिच्यात एनर्जी तशीच आहे अजून. तर किती झाला आपला टोटल खर्च किती झाला? जर तुम्हाला कान्हेरी केव्जला यायचं असेल तर सकाळी लवकर निघा 8-8:30च्या दरम्यान, म्हणजे चालत येऊ शकाल. 50 रुपये वाचतील तुमचे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एंट्री फी जेव्हा कुठे केव्जमध्ये नाही, तिकडे मागचं ते 90 रुपीज ते 90 रुपीज आणि केव्जला आहे 25 पर पर्सन. आणि जर आता इथून तुम्हाला जर घरी जायचं असेल तर बसला 13 रुपये आणि बसच्या व्यतिरिक्त तुम्ही कार वगैरे जायचं असेल तर 50 रुपये. आणि बसची लाईन बघून मला टेन्शन येते. तरी पण जर इथे गार्डनचा ऑप्शन नसता तर मग बस गेल्याशिवाय पर्याय नाही. बसची लाईन तेवढी आहे, एवढं तर उभं राहिलं नसतं. चालतच जायला लागलं असतं, रडत गेलो असतो.